हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आज आपल्याला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम आहे. हा जो प्रॉब्लेम आहे थोडासा लेटेस्ट प्रॉब्लेम आहे. म्हणजे जुलै 2025ला जे ऑक्टोबरचे पेपर्स असतात, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मेन पेपर्स असतात त्याच्यामध्ये जर कोणी फेल झालं तर जुलैला परत एक पेपर घेतला जातो. त्यावेळेस हा क्वेश्चन्स विचारला होता नॉन ट्रेडिंगचा 12 मार्काला. हा प्रॉब्लेम्स बेसिक खूप सोपा आहे. 3च ॲडजस्टमेंट विचारल्या होत्या ह्या प्रॉब्लेम्समध्ये. पण एक पर्टिक्युलर ॲडजस्टमेंट अशी आहे, त्या ॲडजस्टमेंटवरती त्यांनी बऱ्याचशा गोष्टी विचारल्या होत्या. पण जर तुमच्या ह्या ॲडजस्टमेंटबद्दल जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ही ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात किंवा तुमचा प्रॉब्लेम ह्या कारणामुळे किंवा ह्या ॲडजस्टमेंटमुळे टॅली होणार नाही. नेमकं काय केलं पाहिजे? तर ही ॲडजस्टमेंट आहे ड्रग्सची. ड्रग्ज म्हणजे औषधं बघा. तर या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी एका ॲडजस्टमेंटचे 4 ठिकाणी त्यांनी गोष्टी दिल्या होत्या किंवा 4 त्यांनी ॲसेटला, लायबिलिटीला, परत पेमेंट साईडला आणि ॲडजस्टमेंटमध्ये अशा त्या 4 ठिकाणी त्या ॲडजस्टमेंटच्या डिटेल्स दिल्या होत्या असं आपण म्हणू. लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये बघितलं तर आउटस्टँडिंग बिल ऑफ ड्रग्ज आहे, प्लस बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्ज आहेत, परत पेमेंट साईडला परचेस ऑफ ड्रग्ज आहेत. त्याच्या खाली परत ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे इन्क्लुडिंग ₹20,000 फॉर द इयर 19 अँड 20. परत ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजेच ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी 2 नंबरची ॲडजस्टमेंट दिली आहे. ऑन 31 मार्च 2021 स्टॉक ऑन ड्रग्स वॉज व्हॅल्यूड ॲट ₹11,000. म्हणजे एक जी ड्रग्सची ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटच्या रिलेटेड त्यांनी 4 ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली होती. त्या प्रॉब्लेम्समध्ये बाकी सगळं इझी आहे, फक्त ही ड्रग्सचीच ॲडजस्टमेंट जर अभ्यास नसेल किंवा त्या ड्रग्सच्या ॲडजस्टमेंटबद्दल कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ती ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करताना थोड्याशा अडचणी येतील. बट ॲडजस्टमेंट अवघड नाही आहे. व्यवहाराच्या बैठकीत किंवा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून विचार केले तर ॲडजस्टमेंट इझी आहे. फक्त तुम्हाला त्या कन्सेप्ट काय आहे किंवा नेमकं ड्रग्सचं करायचं काय, लास्ट इयर बॅलन्स शीटमध्ये जे ड्रग्स दिले त्याचा अर्थ काय होतो, प्लस लायबिलिटी साईडला जे आउटस्टँडिंग दिले त्याचा अर्थ काय आहे, पेमेंट साईडला जे ड्रग्स दिले त्याचा अर्थ काय होतो, ॲडजस्टमेंटमध्ये जे ड्रग्स दिले त्याचा अर्थ काय होतो. तर प्रॉब्लेम सिम्पल आहे. चला आपण सॉल्व्ह करायला घेऊ. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मी नेहमीप्रमाणे जसं फायनल अकाउंटच्या सिरीजमध्ये बघितलं, मी सगळ्यात अगोदर ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करतो. तर आताच्या सुद्धा प्रॉब्लेम्समध्ये मी सगळ्यात अगोदर ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहोत. ॲडजस्टमेंट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आहे 5%. ॲम्ब्युलन्सवरती डेप्रिसिएशन विचारले पण त्यांनी डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे. ऑन 31 मार्च 2021 स्टॉक ऑन ड्रग्स वॉज व्हॅल्यूड ॲट ₹11,000 आणि लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करायला सांगितली आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम्स करत असताना ऑलरेडी लास्ट इयरची बॅलन्स शीट दिलेली आहे, सो मी लास्ट इयरची बॅलन्स शीट्स करणार नाही. करंट इयरची बॅलन्स शीट मला करावं लागेल आणि मला इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवावं लागेल. सो मी इथं खाली कॉलम्स ऑलरेडी केलेले आहेत. हा माझा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. गजानन चॅरिटेबल हॉस्पिटल वाशी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021 आणि याच्याच खाली मी करंट इयरची बॅलन्स शीट सुद्धा केलेली आहे. सो सगळ्यात अगोदर जी पहिली ॲडजस्टमेंट आहे ती आपण सॉल्व्ह करायला घेऊ. काय म्हणतात ते बघा. डेप्रिसिएशन बिल्डिंग 5% पर ॲनम. डेप्रिसिएशन आता पर ॲनम टाईप करायचं राहिलं असेल बट ते पर ॲनमच आहे. तर त्यांनी बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन आपल्याला विचारलं ते म्हणजे 5%. मग आता काय करायचं? तर सगळ्यात अगोदर लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग दिले बघा 5,25,000. तर ही बिल्डिंग पहिलं आपल्याला करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहावी लागेल. मग ही बिल्डिंग मी घेतो आणि करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी इथं लिहितो बिल्डिंग. ओके, एक मिनिट. बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंगची व्हॅल्युएशन त्यांनी दिलं होतं 5,25,000. बिल्डिंगची किंमत किती दिली होती? 5,25,000. परत एकदा चेक करू. बिल्डिंग 5,25,000. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला 5% डेप्रिसिएशन विचारले, पण लास्ट इयरचा ॲसेट आहे, मान्य आहे मला, त्याच्यावरती लगेच डेप्रिसिएशन कधीही टाकायचं नाही. चेक करा की रिसिट पेमेंटला कुठलं ट्रान्झॅक्शन बिल्डिंगच्या रिलेटेड दिले का. तर रिसिट साईडला बिल्डिंगच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन नाही आहे आणि पेमेंट साईडला सुद्धा बिल्डिंगच्या रिलेटेड एकही इन्फॉर्मेशन नाही आहे. याचा अर्थ आपल्याकडं लास्ट इयरचीच बिल्डिंग आहे.
सो यावरती किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलंय त्यांनी 5%. सो डेप्रिसिएशन हे कुठल्या ॲसेट्समधनं लेस करतात म्हणून मी इथं लिहितो लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन त्यांनी आपल्याला सांगितलंय, तर 5% डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ठीक आहे. आता कोणत्याही ॲसेट्सवरती 5% किंवा 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक सोपं रूल आहे. कोणत्याही संख्येतनं शेवटचा 0 जर कट केला तर जे आन्सर येतं ते नेहमी 10% आन्सर येतं. म्हणजे मी 5,25,000 मधनं एक 0 जर कमी केला तर मला 52,500 दिसतात ते, म्हणजे 52,500. आता 52,500 जे आन्सर आलेलं आहे ते उत्तर आहे 10%. किती टक्क्याचं उत्तर आहे? 10. पण मला 5% पाहिजे. मग 5% पाहिजे असेल तर 52,500चे मला निम्मे करावे लागतील. तर सिम्पल आहे, 52,000चे निम्मे होतात 26,000 आणि 500चे निम्मे होतात 250. म्हणजे याचा अर्थ माझं जे डेप्रिसिएशन आहे 26,250. माझं डेप्रिसिएशनची व्हॅल्यू किती आहे? 26,250. ही माझी डेप्रिसिएटेड व्हॅल्यू झाली. आता मला 5% पाहिजे. मग आता मला 5,25,000 मधनं 26,250 मायनस करायचे. म्हणजे 25 जर गेले तर 5 लाख उरतात आणि वरचे 1,000 रुपये जर मायनस केले तर 4,98,750. 4,98,750 हे माझं डेप्रिसिएशन आलं. डेप्रिसिएशन हे कुठल्याही बिझनेसचं किंवा ऑर्गनायझेशनचं एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. बट नॉन ट्रेडिंगमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतं. ठीक आहे. सो इथं थोडंसं माझं चूक झाली, तर इन्कम नाही तर एक्सपेंडिचर आहे. आणि इकडे इन्कम आहे. इन्कम. चल मग इथं मी लिहितो, हेडिंग टाकतो पहिलं, टू डेप्रिसिएशन आणि त्या डेप्रिसिएशन होतं बिल्डिंग. त्या डेप्रिसिएशन कशावरती होतं? बिल्डिंग. आणि त्या डेप्रिसिएशन आलं होतं 26,250. 26,250. नेक्स्ट. त्याच ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी अजून एका ॲसेटवरती डेप्रिसिएशन सांगितलं होतं, ते म्हणजे ॲम्ब्युलन्स. आणि ॲम्ब्युलन्स डेप्रिसिएशनमध्ये पर्सेंटेज दिलंच नव्हतं. त्यांनी डायरेक्ट डेप्रिसिएशनची व्हॅल्यू दिली होती, ती म्हणजे 15,000. मग सगळ्यात अगोदर लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲम्ब्युलन्स आहे बघा, आणि त्या ॲम्ब्युलन्सची किंमत आहे 2 लाख रुपये. ॲम्ब्युलन्सची किंमत किती आहे? 2. मी काय करतो, जे यूज केलंय ना त्याचा कलर चेंज करतो, म्हणजे हे अकाउंट माझे झालेत असं त्याचा अर्थ होईल. सो मी त्याला रेड करतो. ओके. मला पाहिजे आता ॲम्ब्युलन्स. मग मी ॲसेट साईडला लिहितो ॲम्ब्युलन्स. ओके. ॲम्ब्युलन्सची किंमत होती 2 लाख रुपये आणि त्यातनं आपल्याला करायचं आहे लेस डेप्रिसिएशन. किती पर्सेंट डेप्रिसिएशन? पर्सेंटेज दिलंच नव्हतं, 15,000 रुपये डेप्रिसिएशन त्यांनी सांगितलं होतं. ओके. इथे ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी 15,000 रुपये काय सांगितलं होतं? डेप्रिसिएशन. सो 15,000 डेप्रिसिएशन आपलं जर मायनस केलं तर त्याचा आन्सर येईल 1,85,000. 1,85,000. आणि हे जे ॲम्ब्युलन्सवरचं डेप्रिसिएशन आहे हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. सो इथे बिल्डिंगच्या खाली आता मी कोणता अकाउंट लिहिणार? ॲम्ब्युलन्स. आणि त्याची किंमत आहे 15,000. मग आता मला टोटल करावी लागेल, बरोबर की नाही? मग आता टोटल करताना 26,250 2 आणि 1 3 41,250. ठीक आहे ना. 0 0 5 5 2 2
6 आणि 5 11चे 1 हातचा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 टोटल डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आली 41,250. ओके, आपली पहिली ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनची झाली होती. आता ज्या गोष्टीसाठी मी एक्सायटेड आहे की स्टॉक ऑफ ड्रग्सची ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची, तिच्याबद्दल आपण तिच्या डिटेल्स व्यवस्थित लक्ष द्या. लास्ट इयर बॅलन्स शीटमध्ये पहिलं त्यांनी स्टॉक ऑफ ड्रग्स दिले 21,000. याचा अर्थ काय होतो पहिलं व्यवस्थित समजून घ्या की मागच्या वर्षी तुमच्याजवळ 21,000चे ड्रग्स शिल्लक होते. स्टॉक हे म्हणजे साठा आहे, त्यांचं वापर झालाच नाही किंवा ते यूजच केले नाही. मग जर तुमच्याकडे हॉस्पिटल्समध्ये स्टॉक असतील किंवा ड्रग्ज असतील तर तुमच्याकडे जेवढे ड्रग्ज आहेत त्यातले वापरल्यानंतर जे उरलेले ड्रग्ज आहेत ते आपला ॲसेट आहे. बघा, आपला बिझनेस कुठलाही असू द्या, आपल्या बिझनेसमध्ये ज्या गोष्टीचा स्टॉक असतो ना ते तुमचं ॲसेट आहे. विकल्यानंतर त्याचा भाग वेगळा होतो, पण जोपर्यंत तुम्ही विकलेला नाहीये, अवेलेबल आहे तुमच्याकडं, ते तुमच्या बिझनेसचं स्टॉक, ते तुमच्यासाठी ॲसेट आहे. मग आता लक्ष द्या, हा जो स्टॉक आहे हा ड्रग्सचा स्टॉक आहे. म्हणजे मागच्या वर्षी तुमच्याजवळ किती रुपयांचे ड्रग्ज होते? 21,000 रुपयांचे. आता मला सांगा, नेक्स्ट इयरला ज्यावेळेस तुमचं म्हणजे 1 एप्रिलला ज्यावेळेस तुमचा बिझनेस परत एकदा चालू होईल तर सगळ्यात अगोदर मागच्या वर्षी तुमच्याजवळ जे ड्रग्ज अवेलेबल होते ते पहिले वापरायला सुरुवात करणार, ते पहिले तुम्ही खर्च करणार, ते पहिले यूज करणार. मग मागच्या वर्षी आपल्याजवळ किती रुपयांचे ड्रग्ज होते? 21,000. हे ड्रग्ज पहिले तुम्ही खर्च करणार, हे ड्रग्ज तुम्ही पहिले वापरणार. मग काय करायचंय की आपल्याकडे जे लास्ट इयरचे 21,000 रुपयाचे ड्रग्ज आहेत ते पहिले आपण वापरणार, ते पहिले आपण खर्च करणार. म्हणून सगळ्यात अगोदर ह्या एक्सपेंडिचरच्या डेबिटला लिहून घ्या टू स्टॉक ऑफ ड्रग्स. स्टॉक ऑफ ड्रग्स. ठीक आहे, हे बोल्ड झालंय, याला अनबोल्ड करतो. किती रुपयांचे ड्रग्ज होते? 21,000. आपल्याजवळ किती रुपयांचे ड्रग्ज होते? 21,000. आता मला सांगा की या 21,000मध्ये किंवा जे 21,000चे ड्रग्ज आहे याच्यावरती तुमचं पूर्ण वर्षाचं हॉस्पिटल चालणार आहे का? तर नाही चालणार. तुम्हाला आणखीन ड्रग्ज खरेदी करावे लागेल. ठीक आहे ना. मग पेमेंट साईडला जर तुम्ही बघितलं, हे बघा, हे पेमेंट साईडला, तर तुम्ही परचेस ऑफ ड्रग्ज केलेत बघा 1 लाख. म्हणजे तुम्ही 1 लाखांचे ड्रग्ज खरेदी केले. म्हणजे मागच्या वर्षीचे 21,000चे ड्रग्ज प्लस या वर्षी तुम्ही किती रुपयांचे ड्रग्ज खरेदी केलेत? 1 लाख. हां, ब्रॅकेटमध्ये जे लिहिले त्याच्याकडे मी नंतर येतो, पहिलं हे समजून घ्या. मग आपण ह्या वर्षी किती रुपयांचे ड्रग्ज खरेदी केलेत? 1 लाख रुपयांचे. मग हे जे खरेदी केलेले ड्रग्ज आहेत ते मागच्या वर्षीचे राहिलेल्या ड्रग्जमध्ये काय करणार? ॲड. आणि ते 1,21,000 टोटल ड्रग्ज आपण वापरायला घेणार. मग इथं मी काय करतो, इथं लिहितो मी ॲड परचेस. किती रुपयांचे ड्रग्ज परचेस केले होते मी? 1 लाख रुपयांचे ड्रग्ज परचेस केले. म्हणजे याचा अर्थ आता माझ्याकडे टोटल ड्रग्ज किती रुपयांचे आहेत? तर 1,21,000 रुपयांचे ड्रग्ज आहेत माझ्याकडे. किती रुपयांचे ड्रग्ज आहेत? 1,21,000 रुपयांचे. झाले इथपर्यंत? बघा, आता ते ब्रॅकेटमध्ये असं म्हणतात ते की इन्क्लुडिंग ₹20,000 फॉर द इयर 2019 अँड 20. याचा अर्थ असा होतो की मान्य आहे तुम्ही ह्या वर्षी 1 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केलेत, पण त्याची एंट्री पेमेंटला आहे. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपयाचं पेमेंट केलंय, पण ह्या 1 लाख रुपयाचं जे काही पेमेंट केलेलं आहे त्यातले 20,000 हे मागच्या वर्षीचे राहिलेले जे ड्रग्ज आहेत. बघा इथं लायबिलिटी साईडला जे लास्ट इयरला आउटस्टँडिंग ड्रग्ज दिले होते 25,000, याचं पेमेंट केलंय. म्हणजे 1 लाख रुपयांचे ड्रग्ज नाही खरेदी केले तुम्ही ह्या वर्षी, तर ह्या वर्षी तुम्ही फक्त 80,000 रुपयाचे ड्रग्ज खरेदी केलेत, पण 20,000 रुपयांचं तुम्ही मागचं पेमेंट केलं. याचा अर्थ टोटल पेमेंट तुम्ही 1 लाख रुपये केले. म्हणजे मागच्या वर्षीचं बिल किती थकलं होतं तुमचं? 25,000. आता त्यातलं किती रुपयांचं पेमेंट केलं? 20,000चं पेमेंट केलंय. टोटल पेमेंट किती केलंय तुम्ही? 1 लाख. याचा अर्थ या 1 लाखातनं जर मागच्या वर्षीचे 20,000 रुपये मायनस केले तर या वर्षी तुम्ही किती रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले? फक्त 80,000. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे 20,000 रुपयाचं बिल मागच्या वर्षीचं याच्यामध्ये ऍड आहे ते पहिलं आपल्याला काय करावं लागेल? लेस करावं लागेल. म्हणून मी इथं लिहितो लेस काय लिहिणार? आउटस्टँडिंग ड्रग्ज.
बट हे कोणत्या इयरचं होतं? लास्ट इयर. हे कोणत्या इयरचं होतं? लास्ट इयरचं होतं. आणि त्याची जी व्हॅल्यू होती लास्ट इयरची ती किती रुपये इन्क्लूड होते? 20,000. ओके, व्यवस्थित समजून घ्या ॲडजस्टमेंट. आता हे 20,000 जर मी मायनस केले तर माझ्याकडे बॅलन्स किती राहिला? 1,01,000. म्हणजे तसं जर विचार केला तर अजूनही माझ्याजवळ किती रुपयांचे ड्रग्ज आहेत? 1,01,000चे ड्रग्ज आहेत. आता बघा, लक्ष द्या. ते असं म्हणतात आहे की मागच्या वर्षी तुमचं ड्रग्सचं बिल होतं 25,000. त्याच्यातले तुम्ही आत्ता फक्त किती रुपये पेड केलेत? 20,000 रुपयेच पेड केलेत. याचा अर्थ अजूनही मागच्या बिलाचे अजून किती थकीत आहे किंवा अजून किती बाकी आहे? 5,000 बाकी आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे तुमचं आउटस्टँडिंग बिल ऑफ ड्रग होतं किंवा बिल फॉर ड्रग्ज होतं ते 25,000 होतं. त्यातले फक्त अजून आता तुम्ही किती पेमेंट केलंय? 20,000 रुपयांचं पेमेंट केलंय. याचा अर्थ असा झाला की अजूनही लास्ट इयरची किती आउटस्टँडिंग बाकी आहेत? 5,000. किती आउटस्टँडिंग बाकी आहे? 5,000. मग आता मी काय करतो? करंट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, अरे बापरे, आज काय खरं नाही, ॲसेट्स लायबिलिटी झाली. इकडं ॲसेट्स आहे. ओके, इथं लायबिलिटी साईडला मला कॅपिटल फंड लिहायचा असतो. कॅपिटल फंड लिहायचा आहे म्हणून मी इथं थोडीशी जागा ठेवतो आणि इथं लिहितो आउटस्टँडिंग. मी ऑलरेडी कॉपी केलं होतं तर मी कॉपी पेस्ट करतो. आउटस्टँडिंग बिल ऑफ ड्रग्स. हे अजूनही किती आउटस्टँडिंग आहे? 5,000. ठीक आहे, परत एकदा समजून सांगतो. लास्ट इयरचे आपले ड्रग्ज होते 21,000. ते आपण फेकून नाही देणार, ते पहिले वापरायला घेणार. यावर्षी आपण 1,00,000चे ड्रग्ज खरेदी केले, मान्य आहे. पण 1,00,000चे ड्रग्ज खरेदी करताना त्यातले 20,000चं जे पेमेंट होतं ते लास्ट इयरचं होतं म्हणून ते मायनस केलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आत्ता तुमच्याकडं किती रुपयांचे ड्रग्ज आहेत? 1,01,000. ठीक आहे, चलो. म्हणजे 1, 2 आणि 3 ह्या इन्फॉर्मेशन संपल्या. आता ते असं म्हणतात आहे की या वर्षी तुमच्याकडं 11,000 रुपयांचा ड्रग शिल्लक आहे. बघा, On 31st March 2021, stock on drugs was valued at ₹11,000. म्हणजे वर्षभर तुमचं हॉस्पिटल झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी तुमच्याजवळ फक्त किती रुपयांचं ड्रग शिल्लक राहिलंय? 11,000. म्हणजे याचा अर्थ असा होतो, बघा लक्ष द्या, की आपल्याकडे टोटल ड्रग्ज आहेत 1,01,000. त्यातले शिल्लक राहिले फक्त 11,000चे. शिल्लक किती राहिले? 11,000. मग 1,01,000 जर मी 11,000चे शिल्लक राहिले ड्रग्ज जर मायनस केले तर उत्तर येतं 90,000. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वर्षभरामध्ये मी 90,000 रुपयांचे ड्रग्स हे वापरले, यूज केले किंवा खर्च केले. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक्सपेंडिचर लिहायचे. आपण किती खर्च केला ते आपल्याला आउटरला लिहायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याकडं जो स्टॉक म्हणजे उरलेला जो आपल्याकडे ड्रग्सचा स्टॉक आहे तो मायनस करावा लागेल. आणि तो स्टॉक मायनस केल्यानंतर जे आन्सर येईल त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही वर्षभरामध्ये तेवढे ड्रग्स हे वापरले, खर्च केले किंवा यूज केले. तर मी इथं काय करणार? लेस स्टॉक ऑफ ड्रग्ज. ते आहेत 11,000 रुपयांची शिल्लक. मग 1,01,000 11,000 मायनस केले तर याच्याकडे मला उत्तर येत आहे 90,000. माझं उत्तर किती येत आहे? याचा अर्थ असा झाला की मी 90,000 रुपयांचे ड्रग्स हे वापरले, खर्च केले किंवा यूज केले. सुरुवातीला माझ्याकडे मागच्या वर्षीचे होते 21,000. नवीन खरेदी केले मी 1,00,000चे, टोटल झाले 1,21,000. पण याच्यातले 20,000 रुपयाचं जे पेमेंट होतं ते लास्ट इयरचं होतं म्हणून मी ते लेस केलं. मग ते लेस करून मला 1,01,000 रुपयांचे ड्रग्स मिळाले. पण ॲडजस्टमेंटमध्ये परत ते असं सांगता की आता तुमच्याकडे ड्रग्स फक्त 11,000 रुपयांचं शिल्लक आहे. मग 11,000 रुपयांचे ड्रग्स शिल्लक आहेत, मग बाकीचे काय केले? ऑब्विसली बाकीचे तुम्ही खर्च केले. मग 11,000 मायनस करून जे राहिलेत ते म्हणजे 90,000 आणि ते माझं काय आहे? एक्सपेंडिचर आहे. मग हे जे आपल्याजवळ स्टॉक शिल्लक आहे ते मी मागाशी तुम्हाला सांगितलंय ते आपलं ॲसेट आहे. मग ह्या वर्षीच्या बॅलन्स शीट्समध्ये आपल्याला लिहायचं आहे स्टॉक ऑफ ड्रग्स. तो किती रुपयांचा? 11,000चा उरलेला स्टॉक. स्टॉक
ऑफ ड्रग्स. किती रुपयांचा ड्रग्स शिल्लक आहे आपल्याकडं? 11,000. या वर्षी आपल्याजवळ 11,000 रुपयांचे ड्रग्स शिल्लक आहे. चलो नेक्स्ट. आपले 2 नंबरची ऍडजस्टमेंट होती ती सुद्धा झाली आहे. 3 नंबरची ऍडजस्टमेंट सिंपल आहे. लाईफ मेंबरशिप फी हॅड बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी काय करायला लावली त्यांनी? कॅपिटलाइज करायला सांगितली. कॅपिटलाइज करणे इज मीन्स कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे. ठीक आहे, त्याचा बेसिक यूज तोच होतो किंवा बेसिक इन्फॉर्मेशन त्याची तीच होतं किंवा मिनिंग त्याचं तेच होतं की कॅपिटलाइज करणे म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे. ठीक आहे, कॅपिटलाइजचा अर्थ बराच वेगळा आहे, बट प्रॉब्लेमसाठी आपल्यासाठी तोच इम्पॉर्टंट आहे की कॅपिटल फंडमध्ये काय करायची आहे? ॲड. सो लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये कॅपिटल फंड आहे 5,50,000 आणि या 5,50,000 मध्ये आपल्याला ही जी एंट्रन्स लाईफ मेंबरशिप फी आहे, लाईफ मेंबरशिप फी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला काय करायची आहे? ॲड. लास्ट इयर बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल फंड किती आपल्याजवळ? 5,50,000. मग मी इथं लिहितो करंट इयरच्या बॅलन्स शीट्समध्ये 5,50,000. याच्यामध्ये मला ऍड करायचंय ऍड लाईफ मेंबर फीज. लाईफ मेंबर फीज किंवा लाईफ मेंबरशिप फी. ठीक आहे, आता लाईफ मेंबरशिप फी किती आहे? इन्कमला म्हणजेच रिसिट साईडला तर ती आहे 15,000. किती हजार आहे? 15,000. मी ह्याच्यामध्ये 15,000 रुपये ॲड करतो. 15,000 म्हणजे माझ्याकडे आता टोटल कॅपिटल फंड झाला आहे 5,65,000. 5,65,000 म्हणजे टोटल माझा कॅपिटल फंड झाला 5,65,000. चलो नेक्स्ट. 3 ऍडजस्टमेंट दिल्या होत्या, तिन्हीच्या तिन्ही ऍडजस्टमेंट आपल्या संपल्या. ऍडजस्टमेंट संपल्या असतील तर सगळ्यात अगोदर जे हे लास्ट इयर बॅलन्स शीट्स आहे ते पहिलं कंप्लीट करून घेऊ आणि लास्ट इयर बॅलन्स शीट कंप्लीट झाल्यानंतर आपलं रेसिडेंट पेमेंट कंप्लीट करायला घेऊ. लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये कॅपिटल फंड आहे 5,50,000, त्याचा मगाशीच यूज झाला. बँक लोन आहे बघा, म्हणजे आपलं बँकेवरती कर्ज किती आहे? 3,25,000. सो आपण 3,25,000 आपली लायबिलिटी आहे आणि पेमेंट साईडला कुठेही असं दिसत नाही की ते बँक लोनचं पेमेंट केलंय, म्हणजे अजूनही आपलं लोन ॲज इट इज आहे. मग लायबिलिटी साईडला आपण हे बँक लोन लिहून टाकू 3,25,000. सो इथं लायबिलिटी साईडला मी इथं लिहितो बँक लोन 3,25,000. परत एकदा चेक करतो 3,25,000. 3,25,000 हे माझं बँक लोन. चलो लास्ट इयर बॅलन्स शीट्स मधली लायबिलिटी साईड माझी संपली. आता मी येतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला इथं कॅश इन हँड आहे बघा. ओके, हे कॅश इन हँड आहे तसं रिसिट साईडला बघा. इथं रिसिट साईडला बॅलन्स दिलाय ना, हा कॅश बॅलन्स आहे म्हणजे याचा विषय मिटला. नेक्स्ट आहे हॉस्पिटल इक्विपमेंट. म्हणजे लास्ट इयरला आपल्याजवळ किती रुपयांचे इक्विपमेंट होते हॉस्पिटल्समध्ये? 1,52,000. ठीक आहे, तर रेसिडेंट पेमेंटला चेक करा परत हॉस्पिटल इक्विपमेंट खरेदी केलेत का? तर रिसिट साईडला कुठं दिसलेले नाही आणि पेमेंट साईडला सुद्धा दिसलेले नाही आहेत. मग हे जे हॉस्पिटल इक्विपमेंट आहेत ते आपल्याला ॲज इट इज पुढच्या वर्षी यूज करायचे आणि त्याचं व्हॅल्युएशन आहे 1,52,000. सो मी करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहून टाकतो हॉस्पिटल इक्विपमेंट. काय लिहिणार मी? हॉस्पिटल इक्विपमेंट. ओके, हॉस्पिटल इक्विपमेंट किती रुपये होते ते? 1,52,000. 1,52,000 हॉस्पिटल इक्विपमेंट. ओके, सी 1,52,000 आपल्याकडे हॉस्पिटल इक्विपमेंट होते. नेक्स्ट ॲम्ब्युलन्स, त्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन टाकलं. बिल्डिंगवरती सुद्धा डेप्रिसिएशन होतं, ते सुद्धा झालंय आपलं. स्टॉक ऑफ ड्रग्सची ॲडजस्टमेंट होती ती झाली आपली. चलो म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीट्स आपली क्लिअर झाली आहे. आता रिसिडेंट पेमेंट, करंट इयरचं रिसिडेंट पेमेंटकडे येऊ.
तर हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला माहिती आहे, ॲज यू नो मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडचा बॅलन्स आहे. लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करायला सांगितली होती, सो आपण ती कॅपिटल फंडमध्ये ॲड केली आहे. देन हॉस्पिटल रिसिप्ट ही रिसिप्ट साईडला लिहिलं, याचा अर्थ हे आपलं इन्कम आहे. सो हॉस्पिटल रिसिप्ट 2,52,000 हे आपल्याला इन्कमला लिहायचं आहे. हॉस्पिटल रिसिप्ट 2,55,000. मग इथे इन्कमला लिहितो मी बाय हॉस्पिटल रिसिप्ट्स, बाय हॉस्पिटल रिसिप्ट्स 2,55,000, 2,55,000. हॉस्पिटल रिसिप्ट्स किती आहे? 2,55,000. हॉस्पिटल रिसिप्ट नंतर इथं सबस्क्रिप्शन दिलं 1,11,000. आपल्याला माहिती आहे सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम आहे. मग इन्कम साईडला मी इथं लिहितो बाय सबस्क्रिप्शन 1,11,000. दिस इज आवर सबस्क्रिप्शन और इन्कम. नेक्स्ट सबस्क्रिप्शन सुद्धा झालं. ओके, सबस्क्रिप्शन झालं असेल आता आपल्याला पेमेंट साईडला पेमेंट करताय म्हणजे तो तुमचा एक्सपेन्सेस आहे, तुम्ही पैसे देताय, ठीक आहे. पण पेमेंट साईडला जर एखादं ॲसेट आलं तर ते खरेदी केल्यासारखं असतं. आता आपण एखादं ॲसेट खरेदी केलं तर त्याचं पेमेंट करतो. मग आपल्याकडं पेमेंट साईडला एखादा ॲसेट दिला असेल तर त्या ॲसेटच्या किमतीमध्ये ॲड करायचं आहे. स्टाफ सॅलरी, स्टाफला सॅलरी किती दिली आपण? 42,500. मग स्टाफची जी सॅलरी आहे ते आपल्यासाठी आहे एक्सपेन्सेस. सो 42,500 हे आपण एक्सपेन्सेसला लिहूया. इथं माझं एक्सपेन्सेस आहे, मग इथं मी लिहितो टू स्टाफ सॅलरी आणि ती होती 42,500, 42,500. दिस इज माय सॅलरी. माय सॅलरी म्हणजे त्या स्टाफची सॅलरी आहे. नेक्स्ट स्टाफ सॅलरी नंतर नेक्स्ट अकाउंट आहे आपला हॉनरेरियम टू डॉक्टर, म्हणजे मानधन. जे डॉक्टर्स आपल्याकडे येतात त्यांना आपण मानधन देतो, ठीक आहे, त्यांना आपण पैसे देतो. तर डॉक्टर्स म्हणजे जे डॉक्टर्स आपल्याकडे ऑपरेशन करायला येतात. काही काही ऑपरेशन आपण करू शकत नाही, आपल्याला बाहेरून डॉक्टर्स मागवायला लागतात किंवा बरेचशी कामं असतात किंवा कधी कधी काही काही मीटिंग्स असतात किंवा कधी कधी आपल्याला ॲडवाईस घ्यायची असते अशा डॉक्टरांकडनं की असं करायचं असेल किंवा ऑपरेशन करायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस आपल्याला जे मानधन द्यावं लागतं, डॉक्टरांना जे पैसे द्यावे लागतात त्याला हॉनरियम म्हणतात. ते आहेत 2,00,000 रुपये. तो सुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे. ओके, टू हॉनरियम टू डॉक्टर्स 2,00,000. किती दिले आपण डॉक्टरांना? 2,00,000. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे रिपेअर्स. कुठली तरी गोष्ट खराब झाली असेल ते आपण रिपेअर केली तर रिपेअरसाठीचा खर्च आहे 9,000. यू नो रिपेअर इज अ एक्सपेन्सेस. सो इथं मी लिहितो टू रिपेअर्स. रिपेअरचा खर्च झालाय 9,000 रुपये. ओके, नेक्स्ट रिपेअर्स नंतर आहे फर्निचर. फर्निचर पेमेंट साईडला दिलंय. पेमेंट केले म्हणजे फर्निचर खरेदी केलंय. पेमेंट केले याचा अर्थ फर्निचर काय केलंय? खरेदी केलंय. म्हणजे फर्निचरच्या किमतीमध्ये मला 22,000 रुपये ॲड करावे लागतील. ऑलरेडी लास्ट इयर बॅलन्स शीट आपली संपली आहे. याचा अर्थ मागच्या वर्षी आपल्याकडे फर्निचर नव्हतं, आपण या वर्षी फर्निचर खरेदी केलंय 22,500. मग करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी लिहितो फर्निचर. ते आहे 22,000चं. किती रुपयांचं फर्निचर खरेदी केलंय आपण? 22,000. यस, 22,500. 22,000 नाहीये, 22,500. ओके, नेक्स्ट फर्निचर नंतर आहे जनरल एक्सपेन्सेस, किरकोळ एक्सपेन्सेस. ओके, जनरल एक्सपेन्सेस इट इज एक्सपेन्सेस 8,000. एक्सपेन्सेसला लिहू आपण. रिपेअर्सच्या खाली इथं मी लिहितो टू जनरल एक्सपेन्सेस 8,000.
जनरल एक्सपेन्सेस किती 1000 रुपये होते 8000. सो जनरल एक्सपेन्सेस 8000 आहे. परचेस ऑफ ड्रगची ॲडजस्टमेंट तर झाली आपली. बॅलन्स दिला आहे. हा बॅलन्स आहे कॅश बॅलन्स, कारण की रिसिट अँड पेमेंट इज अ नोन ॲज अ कॅश बुक. रिसिट अँड पेमेंटलाच काय म्हणतात, कॅश बुक बोलतात. मग हा जो बॅलन्स आहे इट इज अ कॅश बॅलन्स. म्हणून हा जो बाय बॅलन्स कॅरेट डाऊन जो लिहिला आहे तो आपल्याला करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲज अ काय म्हणून लिहायचं आहे, कॅश. किती 1000 रुपये होता, फक्त 1000. ठीक आहे, बघा लक्ष द्या. लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इथं कॅश इन हँड आहे ना 2000 रुपये. हाच आहे की नाही रिसिट साईडला टू बॅलन्स. सो हा कॅश बॅलन्स आहे. त्यांनी कॅश इन हँड लिहिला आहे. सो आपण पण इथं कॅश इन हँडच लिहू. ओके, चलो नेक्स्ट. प्रॉब्लेम्समध्ये जी इन्फॉर्मेशन दिली होती त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण ऑलमोस्ट प्रॉब्लेम कंप्लीट केला आहे. सो आपल्याला प्रॉब्लेम कंप्लीट झाला असेल तर आपल्याला चेक करायचं आहे की एक्सपेंडिचरची साईड जास्त आहे का इन्कमची साईड जास्त आहे. त्यावरनं आपल्याला सरप्लस किंवा डेफिशियन्सी कळणार आहे. सो आपल्याला कंपॅरिझन करावी लागते की डेबिटची साईड म्हणजेच एक्सपेंडिचरची साईड जास्त आहे का इन्कमची साईड जास्त आहे. सो इथं 2 लाख इन्कम साईडला बघितलं तर 2,55,000 आणि 1,11,000 आहे. तर ऑलमोस्ट याची जे टोटल आहे ही 3,66,000 रुपयाच्या जवळपास येईल, बरोबर. बट एक्सपेंडिचरला जर बघितलं तर 41,250 90,000 म्हणजे 1 लाखाच्या पुढे गेली, प्लस 42,000 म्हणजे 170 आणि हे 2 लाख म्हणजे 3 लाखाच्या पुढे गेली टोटल. याचा अर्थ ह्या प्रॉब्लेम्समध्ये एक्सपेंडिचर जास्त आहेत. एक्सपेंडिचर काय आहेत, जास्त. एक्सपेंडिचर जर जास्त येत असतील तर याचा अर्थ ह्या प्रॉब्लेम्समध्ये डेफिशियन्सी म्हणजेच लॉस येऊ शकतो. सो आपण टोटल करू. 41,250 प्लस 90,000 42,500 2 लाख 9,000 आणि 8,000. याचा अर्थ टोटल आली 3,90,750. तर मी इथं लिहितो एक्सपेंडिचर $3,90,750 ही झाली होती ना टोटल आपली. एक्सपेंडिचरची टोटल किती आली, 3,90,750. ओके, हे मी जस्ट इथं लिहितोय, हे पेन्सिलीने लिहित जा तुम्ही. ठीक आहे. मग एक्सपेन्सेस 3 लाख तुमच्या माहितीसाठी तुम्हाला दिसावं म्हणून मी तिथे लिहिले 3,90,750. मी इकडं पण लिहितो 3,90,750. आता आपण इन्कमचे टोटल करू. इन्कम सिम्पल आहे. 55,000मध्ये 11,000 ॲड केले तर 66,000 होतात आणि ते 3,66,000. याचा अर्थ आपलं जे उत्तर येणार आहे ते डेफिशियन्सी. इन्कम जास्त असतं तर प्रॉफिट आला असता, इट इज कॉल्ड सरप्लस. एक्सपेंडिचर जास्त आहे म्हणजे लॉस आला, त्याला म्हणतात डेफिशियन्सी. त्याला काय म्हणतात, डेफिशियन्सी किंवा डेफिसिएट सुद्धा म्हणतात. नुसतं डेफिसिएट लिहिलं तरी चालतं. सो 3,90,000 मायनस 3,66,000. सो डेफिशियन्सी आली आहे 24,750. 24,750. इट इज आवर डेफिशियन्सी. मग इथं मी लिहितो बाय डेफिशियन्सी 24,750. इट इज अ लॉस. आणि ही डेफिशियन्सी लॉस असल्या कारणामुळं आपल्याला कॅपिटल फंडमधनं काय करावी लागेल, लेस. सो इथं मी लिहितो लेस. काय लिहिणार, डेफिशियन्सी 24,750. ओके, 24,750
आणि जर मी 24,750 मायनस केले 5,65,000 minus 24,750. So the balance is 5,40,250. 5,40,250. This is my कॅपिटल फंड. ह्या वर्षीचा माझं कॅपिटल फंड. मग चला कॅपिटल फंड झालं आपलं. सो आता आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीची टोटल करावी लागेल. इफ इट इज टॅली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. आपण चेक करू. 5,40,250 प्लस 3,25,000 प्लस 5,000. So the balance is 8,70,250. 8,70,250. सेम ॲज आपण ॲसेट साईड चेक करू. 498,750. 4,98,750 plus 1,85,000 plus 11,000 plus 1,52,000 plus 22,500 and plus 1,000. So the total 8,70,250. 8,70,000 8,70,250 जे आपल्या डेबिट आणि क्रेडिट म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटी साईड दोन्ही पण टॅली आहे. प्रॉब्लेम्समध्ये डेफिशियन्सी आली आहे, लॉस आला आहे. सो तो लॉस आपण कॅपिटल फंडमधनं मायनस केला आहे. सो प्रॉब्लेम सिम्पल आहे. स्टॉक ऑफ ड्रग्सची ॲडजस्टमेंट कळाली नसेल तर परत एकदा वरती जाऊन चेक करा. आणि हे जे मी वर्किंग इथं केलेलं आहे हे पेन्सिलीने बेसिकली करत जा. हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी किंवा तुम्हाला कळावं म्हणून मी एक्सपेंडिचर आणि इन्कमची टोटल केली आहे. सो नेक्स्ट टाइम भेटूया आपण पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.